पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। पनवेल सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 एप्रिल रोजी होईल। पुण्याच्या भिगवणमधील ग्रामसभेत गदारोळ झालाय। भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्ताने सभेचं आयोजन केलं होतं। या सभेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आली। माढा तालुक्यातील हेमा धडे या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान रुग्णालयामध्ये अस्वच्छता असल्यामुळे महिलेवरती प्रसूतीनंतर स्वतःच रुग्णालयाची सफाई करण्याची वेळ आली, तर पतीलाही अस्वच्छ शौचालय साफ करावं लागलेलं आहे। दरम्यान स्वच्छता कर्मचारी येत नसल्याचं वरिष्ठांना कळवलं, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाकडून देण्यात आली। श्री विठ्ठल मंदिर परिसरातील बहुचर्चित असलेला विकास आराखडा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता, मात्र प्रशासनाने अधिकृत दुजोरा न दिल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आणखीनच वाढली। दोडामार्गमध्ये झालेल्या घटनेनंतर हत्ती पकड मोहिमेच्या आदेशावरती दीपक केसरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। केवळ एका हत्तीला पकडण्याचे आदेश योग्य नाहीत, नुकसान भरपाई देऊन दुःख कमी होत नाही, त्यामुळे वन्य प्राण्यांप्रमाणेच लोकांचंही संरक्षण झालं पाहिजे, असं वक्तव्य केसरकरांनी केलं। विसापुरातील 4 भिक्षेकरूंचा मृत्यू झाला होता आणि या 4ही मृतदेहांचं जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं। या प्रकरणी 2 पानी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना पाठवण्यात आला आहे। पालघरमध्ये मिरचीच्या पिकावरती चिली क्रॉप रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। किडीमुळे मिरचीचा दर्जा घसरत असून मिरचीच्या भावामध्ये घट होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोसंबी बागेला पाणी टंचाईचा फटका बसला, त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53ला जोडणाऱ्या खामगाव पारखेड या मार्गाची दुरावस्था झाली आहे। 3 महिन्यांपासून हा रस्ता खोदून ठेवण्यात आलाय। दरम्यान प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। वर्ध्यात विमा कंपन्यांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। विम्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचाही आरोप केलेला आहे। दरम्यान तातडीने पीक विम्याची थकीत रक्कम देण्याची मागणी शेतकरी करतात। गोंदियामध्ये एका दुचाकीस्वाराने भरधाव दुचाकीवरती स्टंटबाजी केलेली आहे। स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला। दरम्यान स्टंट करणाऱ्या दुचाकीस्वाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जाते। नैसर्गिक आपत्तीत पिकांचं नुकसान होऊन देखील मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। त्यामुळे पीक विमा आमच्यासाठी आहे की विमा कंपन्यांना गब्बर करण्यासाठी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत। पुसद तालुक्यातील शेतकऱ्याला एका झाडामुळे कोट्यावधींचा फायदा झालाय। रेल्वे खात्याच्या सर्व्हे दरम्यान शेतामध्ये रक्तचंदनाचं झाड असल्याचं समजलं आणि न्यायालयात दाद मागितल्यानंतर या झाडाचं मूल्यांकन काढलं, तेव्हा त्याचं मूल्य 4,97,00,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आणि शेतकऱ्याला लॉटरी लागली। सांगोला तालुक्यातील जीवनदायिनी असणारी शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन उन्हाळ्यामध्ये 8 महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे सांगोला वासियांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। प्रादेशिक योजनेवरून सांगोला तालुक्यातील 82 गावं आणि 550 वाड्यांवरती पाणी पुरवठा केला जातो। अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक वीज बिल दर्यापूर विभागातील नागरिकांकडे थकीत आहे। 14,193 जणांकडे तब्बल 12,59,19,000 रुपये वीज बिल थकीत आहे। 8 दिवसांमध्ये वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जातो। गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळीचा मक्याच्या पिकाला मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या मक्याचं पीक हे जमीनदोस्त झाले, त्यामुळे तातडीने नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। कराड शहरात महसूल विभागाने कारवाई केली आहे। अवैधरित्या वाहनामध्ये गॅस भरणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली। सैदापूर ग्रामपंचायतीसमोर रिक्षामध्ये गॅस भरताना ही कारवाई केली। मालवण बस स्थानकातील जुनी वादग्रस्त इमारत जमीनदोस्त करण्यात आली, मात्र या कारवाई दरम्यान जुन्या इमारतीचा काही भाग हा नवीन इमारतीवरती कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बुलढाण्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतो। यावेळेला बिबट्याने 3 जनावरांचा फडशा पाडला, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी जबाबदारी घ्यावी असं आवाहन वन विभागानं केलं। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याजवळ मालगुंड गायवाडी या समुद्र किनाऱ्यावरती मृतावस्थेत डॉल्फिन मासा सापडला। हा मासा 12 फूट लांब आणि जवळपास 15 वर्षांचा असल्याचा अंदाज वर्तवला जातो। मावळ तालुक्यातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या आंध्रा धरण पाणलोट स्टंटबाजीचे प्रकार समोर आलेत। काही स्थानिक ग्रामस्थ धोकादायक पद्धतीने धरणाच्या पाण्यामध्ये मोटरसायकल चालवतात आणि अशा स्टंटबाजीमुळे अपघाताची शक्यता वर्तवली जाते।
संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी येवल्यामध्ये रयत क्रांती संघटनेचे तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महात्मा फुलेंच्या जीवनावरती आधारित चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्यानंतर पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय. केंद्र सरकारचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला पदाधिकाऱ्यांनी चुलीवरती भाकऱ्या भाजत आंदोलन केलंय. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेने आंदोलन केलंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली. सांगलीत गॅस दरवाढी विरोधामध्ये शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. गॅस दरवाढी विरोधात निदर्शनं करत निषेध नोंदवण्यात आला. तातडीने गॅस दरवाढ रद्द करावी अशी मागणी सुद्धा केली. जळगाव शहरातील फुले मार्केटमधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ महापालिकेकडून कोणतीही सजावट, मंडप, रांगोळी किंवा स्वच्छतेचं काम न केल्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेवरती संताप व्यक्त केलाय. आमदार भोळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावत प्रशासनासह नगरपालिका आयुक्तांचा निषेध केला. वरणगाव शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलाय. स्थानिक माळी समाज बांधवांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. धुळ्यात ग्रामदैवत आई एकविरा देवीचा चैत्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. हजारोंच्या संख्येने भाविकांनी या उत्सवामध्ये सहभाग घेतला. भगवानगडाच्या नारळी सप्ताहास शिरूर तालुक्यातील पिंपळनेर इकडे प्रारंभ झाला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गावकऱ्यांकडून पुरणपोळीची पंगत होती. यावेळेला हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन झालं. महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्ताने बारामतीत फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं. यावेळेला बारामतीचे मुख्याधिकारी, तहसीलदार हे उपस्थित होते. पुण्याच्या निमगाव केतकी इकडे श्री केतकेश्वर महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली. पहिल्या दिवशी केतकेश्वर महाराजांच्या रथाची मोठ्या दिमाखात मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्गच्या नांदगाव वाघेरीत कृषी बाजार समितीचं नवं मार्केट उभारलं जाणार आहे आणि खासदार नारायण राणे, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान नामफलकाचं अनावरण सुद्धा करण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बोरिवली पश्चिम परिसराला भेट दिली. यावेळेला त्यांनी बेकायदेशीर कामांचा आढावा घेतलाय. दरम्यान संबंधितांवरती तातडीने कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पुण्याच्या अंडेवाडीतील एका कुत्रीवरती तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हलीमुद्दीन शेख नामक तरुणाने फिर्यादी चंद्रशेखर यादव यांच्या घरामध्ये कोणी नसताना या श्वानावरती अत्याचार केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावरती ही बाब समोर आली. बोरिवली पश्चिमेतील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडून एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे. गुंजन छेडा असं या आरोपीचं नाव असून 54 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. उल्हासनगर पालिकेसमोर फी वाढी विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी फी वाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली जाते. मीरा पालिकेने कचरा प्रोसेसिंग युनिटला डम्पिंगचं स्वरूप दिल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दरम्यान इथल्या कचऱ्याला नेहमी आग लागत असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली. बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कासगाव रेल्वे स्थानक करण्याची मागणी केली जाते. यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत या रेल्वे मार्गाचा सर्वे करून रेल्वे बोर्डाकडे अहवाल पाठवणार आहे. गीतांजली एक्सप्रेसमध्ये आयआरसीटीसी कर्मचाऱ्यांची दादागिरी पाहायला मिळाली. पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ एमआरपी पेक्षा जास्त किमतीत देत असल्याची तक्रार केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. उल्हासनगर पालिकेने पाणीपट्टीच्या दरामध्ये वाढ केल्यामुळे मनसैनिक आक्रमक झालेत. अनेक ठिकाणी पाणी टंचाई, कमी दाबाने पाणी पुरवठा अशा समस्या असताना सुद्धा दरवाढ केल्यामुळे नागरिक संतापलेत. याला विरोध दर्शवण्यासाठी मनसेने नागरिकांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा तिसरा अहवाल सचिवांकडे सादर झाल्यानंतर आता तीनही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करणार आहेत आणि त्यानंतर अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अहवालावरती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष. नर्मदा रुग्णालयात निधी असतो, मग ते पैसे पुजायला ठेवलेत का? गरिबांसाठीचा निधी काय हळदी कुंकू लावायला ठेवलाय का, असा सवाल अजित पवारांनी विचारलाय. हलगर्जीपणा केल्यास खपवून घेतलं जाणार नाही असं अजित पवार यांनी ठणकावलंय.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवारांनी पातळी सोडून टीका केली आहे. मंगेशकर कुटुंबीय ही लुटारांची टोळी असून माणुसकीला कलंक असलेलं हे कुटुंब आहे. फक्त गाणं गायलं म्हणून त्यांना सर्वांनी मिरवलं असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं आहे. तर मंगेशकर कुटुंबियांचं योगदान उच्च आहे. पाचही भावंडांच्या योगदानाला तोड नाही. या परिवाराबद्दल महाराष्ट्रातील लोकांना आदर आहे. त्यामुळे वडेट्टीवारांनी असं वक्तव्य करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मी आपल्या मतावरती ठाम आहे. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबियांचं काहीही योगदान नाही. गाणं म्हणणं म्हणजे योगदान नाही असा पलटवार वडेट्टीवारांनी अजित पवारांवर केलाय. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भिसे कुटुंबियांचं सांत्वन केलं. पुण्यातील गर्भवती मातेच्या मृत्यू प्रकरणी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. सरकारने रुग्णालय ताब्यात घ्यावं अशी मागणी सुद्धा केली. वित्त खात्याच्या सचिवांसोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडली. दरम्यान 7 तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार असा विश्वास सरनाईकांनी व्यक्त केला. काही अधिकाऱ्यांच्या चुका झाल्या, आता त्या पुढे होणार नाहीत अशी ग्वाही सुद्धा दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मुख्यमंत्री फडणवीसांशी बोलणार. चर्चेतून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कसा मार्ग काढायचा ठरवू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सूचना दिल्यात. लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचा पगार जमा होईल अशी माहिती गुलाबराव पाटलांनी दिली. बुलढाण्याच्या शेगावमध्ये एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. उन्हाच्या तडाख्यामुळे तब्येत खालावल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वाशिमच्या राजुरा गावातील 16 वर्षीय विद्यार्थिनीने विहिरीत उडी मारत आत्महत्या केली आहे. संगीता राऊत असं या मुलीचं नाव आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यामध्ये अडकलाय. जलजीवन मिशनच्या कामासाठी बिल मंजूर करावं यासाठी 4 लाखांची लाच स्वीकारताना तिघांना अटक करण्यात आली. नातिवली तलावाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असतानाच नवीन बांधण्यात येणारी भिंत कोसळली आहे. बाजूला उभ्या असलेल्या रिक्षा आणि स्कूटरचं यात मोठं नुकसान झालंय. पूर्णा नांदेड महामार्गावरती नांदेडहून पूर्णाकडे येत असलेल्या भरधाव कारचं टायर फुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली आणि यात अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर कार चालकाने पळ काढला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. थोरले प्रतापसिंह महाराजांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. प्रतापसिंह महाराजांनी सर्वप्रथम त्यांच्या राजवाड्यामध्ये स्त्रियांसाठी शाळा सुरू केली असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय. उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाची शक्यता आहे. एफबी म्हणजे फुकट बाबूराव असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. दरम्यान गद्दार बाबूरावपेक्षा फुकटचा बाबूराव काय वाईट असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलं. कृषी मंत्र्यांना पदावरती राहण्याचा अधिकार नाही असा हल्लाबोल खासदार बजरंग सोनवणेंनी केलाय. कृषी मंत्र्यांना बेताल वक्तव्य करणं शोभत नाही असंही सोनवणे म्हणाले. लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी भुजबळ समर्थक डी.के. जगताप तर उपसभापतीपदी ललित दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीचा खरा मालक शेतकरी असून त्यांना सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असं नवनिर्वाचित सभापती डी.के. जगताप यांनी स्पष्ट केलं. केंद्राकडून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधी देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींचे रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले. राज्यातील मूलभूत सुविधा वाढवण्यावरती भर देण्यात येणार असून मुंबईतील अनेक प्रकल्प हे प्रगतीपथावरती आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास सुरू असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.